तटिया सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू तुम्हाला तटिया सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील याची नोंद असू द्यात. आणि त्या समवेत तुमचे 12वे प्रतिनिधी आमच्या समवेत जोडले जाणं खूप महत्त्वाचं आहे. कारण लाईव्ह स्वरूपातील हे सामने आपण पाहतो त्या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात अपडेट्स देणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच अनुषंगानं मी सातत्यानं विनंती करेन प्लीज येणाऱ्या सर्व सामन्यामधील 12 प्रतिनिधी आमच्याशी जॉईन व्हायचं अशी नोंद असू द्या. सामना क्रमांक 2 असेल ज्या ठिकाणी सुपर ओव्हरमध्ये ही सतवाई खर्डी संघ विजयी झाला. तर इथून हार्डलक टीम खर्डी संघ ज्या ठिकाणी तुम्हाला पराभूत व्हावं लागलं. चांगला खेळ तुम्ही सुद्धा दर्शवला परंतु काही ज्या चुका झाल्या ना त्या अनुषंगाने तुम्हाला पराभूत व्हावं लागलं. परंतु पराभव झाला ना आपण संपत नाही. आपला संघ कधी संपत नाही. सातत्याने प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. सामना क्रमांक 2 ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकून माकुडसर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं. चामुंडा स्पोर्ट्स विराट संघाला लेट्स प्ले पंचांचा इशारा आला. ग्रीन सिग्नल दिला गेला. तो गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला केतन. तर ऑन स्ट्राईक वरती दक्षल आणि अनिकेत ही जोडी आहे. ऑन स्ट्राईक वरती दक्षला नॉन स्ट्राईक एंड वरती अनिकेता. चांगली सुरुवात मानावी लागेल. इथून ज्या ठिकाणी पहिला सामना आपण पाहिला त्याच अनुषंगाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. पहिलाच बॉल लोअर फुल टच जर त्याला फक्त दिशा दिली गेली आहे. डेब एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूला पोहोचल फील्ड मात्र होता. फेकी मात्र झाली त्या ठिकाणी. तत्पर 2 धावा रोखू शकणार नाही. या 2च्या मदतीने धाफळकर इथून सुरुवात होताना आपण पाहतो. धाफळकाचा स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन जरूर झालं या 2 धाव्याने. धाफळक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं जाता. टूर नोंदी स्कोरगाट. पहिलाच बॉल त्या ठिकाणी चांगला राहिला. याही वेळेस मोठा प्रहार करायचा होता जरूर त्या ठिकाणी. प्रोटेक्शन आहे त्याच अनुषंगानं लॉंगॉनला क्षेत्ररक्षण होईल. फील्ड मात्र होता. बॅकअप चांगला आहे. तर मात्र एकाच जागेवरती तुम्हाला सॅटिस्फाय व्हावं लागेल. समाधान मांडावं लागतं. तो 1च्या मदतीने धाफळक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेलं. 3 नोंदी स्कोरगाट 3 धावा धाफळकावरती. ह्याही वेळेस चांगला फटका जरूर क्षेत्ररक्षण झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा बॅकअप चांगला. स्टॉप मात्र जरूर मिळवला. पूर्ण एकच जागेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. पूर्ण चांगला खेळ दर्शवला. तो डिसिप्लिन क्रिकेट काही असेल ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकत असाल तर. कारण ज्या ठिकाणी मोठे फटके येत नाही सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. ज्या अनुषंगाने आपण म्हटलं जातं सातत्याने मी म्हणत असतो की थोडं मुंबईची जीवनवाहिनी लाईफ लाईन म्हणून आपण लोकलला पाहतोय. त्याच अनुषंगानं इथून क्रिकेटची लाईफलाईन म्हणून सिंगल डबल इथून चेंडूला हवाई सफर घडवला. षटकारामध्ये कन्वर्ट केला. फुलटच चेंडूला इथून मैदानामध्ये जायला नाही. फुलटच चेंडू वरती फुल टोल वसूल करत असताना फलंदाज पाहायला मिळतो. दक्षलच्या माध्यमातून हा षटकार आला. इथून 6च्या मदतीनं संपलक फ्लाय होत असताना जाऊन पोचला गेला. दुहेरी आकड्याला स्पर्श करताना 3 रन नोंदी स्कोरगाट 10 धावा धाफळकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपला. अजून 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील कारण हे पॉवर प्लेचा षटक आहे. त्याला पॉवरफुल बनवण्याचा इरादा स्पष्ट केला दक्षला आणि अनिकेतनं. त्यावरती त्यांना यश आला पहिल्या 4 बॉलवरती. याही वेळेस उडवलंय जरूर. क्षेत्ररक्षण असेल तरी मात्र रोखू शकणार नाही. सलगचा हा दुसरा असेल त्या ठिकाणी मात्र कन्वर्ट झाला. आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर सचिनने तो कारनामा केला होता. सलग हॅट्रिक षटकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि तोंड पाहिलं गेला तर त्या ठिकाणी प्रहार केला. चेंडूला सरळ सी मार्ग पार पाठवून दिल्या 6 धावांसाठी. दक्षिण चांगली खेळी साकारतो. निश्चित स्वरूपामध्ये संघाला सावरण्याचं कार्य जरूर झालं या ठिकाणी. इथून शेवटचा अंतिम बॉल असेल. गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होईल केतन जरूर. पण तो बॅकफुट वरती असेल. कुठे चेंडू हाताळावा कशा प्रकारचा चेंडू हाताळावा यासाठी जरूर विचार करण्यासाठी भाग पाडला. लास्ट बॉल याही वेळेस कट जरूर केला. बॅकनेराला गली रिझनला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट झाली त्या ठिकाणी. इथून जरूर चांगली राहिली गेले त्या ठिकाणी आणि इथून मात्र एक डॉट बॉल आला. तो विद्यार्थी चेंडूची सांगता झाली गेली. अखेरीस शेवटच्या अंतिम बॉल वरती
पहिलं षटक संपुष्टात झाला विदाउट लॉस ऑफ खेळली राहिली गेली या ठिकाणी. म्हणजे आता विराटन संघाच्या माध्यमातून 16 धावा धाफलक्यावरती पहिलं षटक संपुष्टात झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 16 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. चामुंडा स्पोर्ट्स विराटन हा संघ पाहायला मिळतो. मला प्लीज स्पीडअप करायचं आहे. मी आधी म्हटलं होतं की 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटका कंप्लीट करणं अनिवार्य असेल. अन्यथा मात्र शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला 4च खेळाडू 30 षटकाच्या बाहेर ठेवावे लागतील याची नोंद घ्या. पंच आपण सुद्धा लक्षात द्यायचं. प्लीज टिमिटिंग करायला लावायची नाही आहे जास्त, याची नोंद असू द्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल ज्या ठिकाणी गोलंदाज दाखल झाला. प्रणित गोलंदाज ट्रॅक वरती. दुसरं षटक पॉवर प्लेचं त्याच्या माध्यमातून प्रणित दाखल झाला. पहिलाच बॉल भन्नाट वेगावर स्वार डॉट बॉल आला. इथून यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. त्यावर मात्र सॅटिस्फाय व्हावं लागेल तुम्हाला एकच जाव्यावरती. इथून चांगली गोलंदाजी राहिली गेली. या आधी षटकावरती आपण पाहिलं असेल तर व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून पाहिलं होतं. पहिल्या 3 चेंडूवरती वर्चस्व राहिलं गेलं केतनचं. तदनंतरचा राहिलेला पलटवार आपण पाहू शकता. यामुळे स्लोअर फुलटो जरूर मिड विकेटला क्षेत्ररक्षक पण बाहून चेंडूला फील्ड केलं जातं. तितकीच फेकी राहिली गेली. बॅकअप चांगल्या इथून कोणतीच चुकी होणार नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली गेली. गोलंदाज प्रणितच्या माध्यमातून जाऊन पोहोचलं गेलं म्हणजे 18 धावा धाफलक्यावरती. चांगली गोलंदाजी बाणावी लागेल कारण जानू शंकर इथून गोलंदाजी करतोय ना. इथून निश्चित स्वरूपामध्ये याही वेळेस चांगला चेंडू जरूर मॅचच्या डेंग्याच्या ठिकाणी उत्तीत चुकी होणार नाही. चांगला क्षेत्ररक्षक राहिला गेला कारण जानू शंकर ही गोलंदाजी राहिली गेली. व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं असेल. पॉवर प्लेचं षटक जरूर असेल ज्या ठिकाणी 3च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. परंतु माझ्याकडे ते गोलंदाजी या त्या गोलंदाजीच्या जोरावरती मी तुम्हाला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणार आणि त्याच अनुषंगाने धावांचा दुष्काळ आपण पाहू शकता. यावेळेस फुलटच बॉल जरूर पावलाचा वापर त्यावर झाला. इथून चेंडूला घडवलाय हवा इसबर स्टँड अँड डिलिव्हर सीमा रेखा पार षटकार 6. इथून जरूर या आधीचे चेंडू चांगले असेल परंतु इथून पावलांचा वापर झाला. चेंडूला हवाई सफर घडवला षटकारामध्ये कन्वर्ट. इथून धावफलक 6 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचलं गेलं तर म्हणजे 25 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल. इथून गोलंदाज प्रणित याही वेळेस फुटच बॉल जरूर इंटू गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडूला रोखू शकणार नाही. वन बाउंड सीमा रेखा पार चौकार 4. थँक्यू. इथून रिव्ह्यू जर तुम्हाला घ्यायचा असेल तर 10 सेकंदाच्या आतमध्ये घ्यावा लागेल अन्यथा रिव्ह्यू दिला जाणार नाही सुद्धा नोंद असू द्या. या 4च्या मुदतीनं धावफलक जाऊन पोचलं गेलं ते म्हणजे 29 धावा धावफलकावरती. 29 रन ऑन दी स्कोर कार्ड 29 धावा धावफलकावरती.
इथून तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल. तीन वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर या ठिकाणी आपण पाहतोय. मक्कुण सर संघाच्या माध्यमातून झाला. अथर्व दाखल झाला तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. इथून चांगली गोलंदाजी साकारावी लागेल कारण इथून चांगली गोलंदाजी जरूर केली होते या षटकामध्ये प्रणितनं, परंतु त्यावर सुद्धा आक्रमण झाला शेवटच्या अंतिम बॉल वरती आणि तिथून मात्र थोडंसं मागणं ठरला गेला. धावफलक जाऊन पोचला गेला 14.50च्या सरासरीनं 29 धावा धावफलकावरती. इथून 30 सरासरी जर राहिले गेले तर निश्चित स्वरूपामध्ये 75 ते 80 धावांपर्यंत मजल मारेल. इथून चामुंडा स्पोर्ट्स विरातना संघ चांगली पार्टनरशिप बिल्ड सुद्धा होत्या या ठिकाणी अनिकेत आणि दक्षलच्या माध्यमातून. ती चांगली इथून मात्र अनिकेतला ठाऊक आहे की त्या ठिकाणी चांगली खेळी राहिली जाता दक्षलच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगानं पहिलं गेलं तर त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं कार्य झालं. इथून 8 चेंडू वैयक्तिक 26ची खेळी राहिली गेली 30 धावांमध्ये. इथून चांगली खेळी आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती. यावेळेस प्लेट अँड बेस डॉट बॉल आला. पन्नाट वेग आणि त्या वेगाचा पुरेपूर उपयोग केला जातोय खऱ्या अर्थानं. इथून पाहिलं गेलं असेल याही षटक यादीचाही षटक प्रणित चांगली गोलंदाजी हाताळले होते. आपल्याकडे वेगाला पुरेपूर उपयोग केला होता त्या ठिकाणी, परंतु तदनंतर पावलांचा वापर झाला आणि तिथून मात्र मागे वळून पाहिलं नाही. यावेळेस स्लोअर फुटतो जरूर चेंडू बराच कालव्यामध्ये क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि चुकी झाली. यातून झेल मात्र सोडला गेला आणि एक जीवनदान निश्चित स्वरूपामध्ये मिळणारा दक्षलला. याआधी असंच काही घडलं होतं आपण पाहिलं असेल तर. त्या ठिकाणी आदित्यला जीवनदान मिळालं आणि तिथून त्याने केलेला पलटवार पाहिला. तिथून मात्र विजयश्री संपादित केलं आणि पराभूत व्हावं लागलं खारडी संघाला. त्याचं अनुषंगाने इथून मात्र झेल सोडला दक्षलचा. पुढे येणाऱ्या या षटकांमध्ये निश्चित स्वरूपामध्ये त्यावरती आक्रमण आपण पाहणार आहोत. इथून यावेळेस चांगला चेंडू चांगला बॉल राहिला गेला उलट टप्प्याची लिंक लाईन मात्र इथून एक जावेवरतीसाठी 5 व्हावा लागणार. इथून 1च्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जाऊन पोचल्या गेल्या. म्हणजे 33 धावा 33 रन स्कोर कार्ड 33 धावा धावफलकावरती आहेत. पाचवा बॉल असेल गोलंदाज. त्यामुळे चांगला चेंडू आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इथून चांगले एफर्ट्स दर्शवले गेले चांगलं क्षेत्ररक्षण. इथून गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या ठिकाणी मात्र 2 षटकामध्ये भरधाव वेगानं धावाला जी सुरुवात झाली होती धावसंख्या स्कोर कार्ड वरती त्याला मात्र इथून रोखण्यामध्ये यश आला. वंचित ठेवलं मोठ्या फटक्यापासून. इथून शेवटचा अंतिम बॉल असेल ज्या ठिकाणी धावाला जाऊन पोहोचले गेला 34 एकड्यावरती. 5 चेंडू मध्ये अवघ्या 5 धावा खर्च करतोय गोलंदाज. या ठिकाणी अथर्व ज्या ठिकाणी त्याला आणलेल्या जिम्मेदारीवरती अचूकरित्या मात्र त्याने इथून पावलांचा वापर झाला. चेंडूला मात्र धारा नसेल तो स्टँड अँड डिलेव्हर उत्तुंग उत्तुंग आणि उत्तुंग बिग ब्लास्ट षटकार आला दक्षलच्या बॅट मधून. त्या ठिकाणी त्याला मिळालेलं जीवनदान किती महत्वाचं हे मात्र दर्शवून दिल्या गेलं. इथून पावलांचा वापर झाला इथून मात्र षटकार आला आणि षटकाची समाप्ती झाली. इथून 3 षटकाच्या समाप्त्या केल्यास धावफलकाला जाऊन पोचला गेला ते म्हणजे 40 रन ऑन दी स्कोर कार्ड 40 धावा धावफलकावरती. इथून 3 षटकाची समाप्ती झाली. इथून 13.33 ची सरासरी गाठत 40 धावांपर्यंत मजल मारली गेली चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघाना. कारण ही संघ एक मातब्बर चांगले विक्रमाच्या सुद्धा नावावरती आहेत. परंतु इथून कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालणार नाही. तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करणं खूप महत्वाचं आहे. आणि जरीतून आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की या 3 षटकामध्ये एक एक्स्ट्रा स्वरूपातील चेंडू हाताळला नाही. इथून अनिकेत पटेल साठी सुवर्ण संधी कॅश प्राईज लागलं गेलं. तिथून जर त्याने हॅट्रिक षटकार मारले गेले तर नरेश शिपाट यांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. इथून ते मात्र ऑन झाला तर त्याने हॅट्रिक षटकार मारले गेले तर निश्चित स्वरूपामध्ये 500 रुपयाचं कॅश प्राईज नरेश शिपाट सरांच्या माध्यमातून. इथून नामी संधी असेल सुवर्ण संधी असेल कारण इथून हे मोठं व्यासपीठ आपण पाहतोय
निर्माण करून द्यायचं. फुलटस बॉल आहे, फुलटस बॉल वरती सरळ बॅटचा वापर झाला. चेंडू सरळ वन बाउंस सी मारे का पार. चौकार 4. इथून मिळालं हे जीवनदान. त्या जीवनदानाचं संधीचं सोनं झाला. तुम्ही जर पाहायला गेलं तर पुरेपूर उपयोग केला जातो मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी. आणि इथून आमच्या सत्ती समालोचक पालघर तालुक्याचा गोड आवाज, बुलंद आवाज, ज्याने मात्र आपल्या आवाजाच्या चुरावरती वेळ लावून सोडलं गेलं. आणि येणाऱ्या 16 मार्च 21 मार्च या दरम्यान पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळणार कल्पेश गोरे सर यांचं सुद्धा आगमन झाला. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. इथून पावलाचा वापर पुन्हा एकदा. चेंडू बराच काळ हवेमध्ये या बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षक झालाय त्या ठिकाणी. इथून चेंडूला मात्र फेकी झाली. या बॅकअप चांगला. इथून मात्र 2 धाब्यावरती सॅटिस्फाय व्हावा लागणार. इथून या 2च्या मदतीने धावफलकावर जर आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचले गेले ते म्हणजे 47 धावा धावफलकावरती. आणि वैयक्तिक 14 बॉल 41 खेळी दक्षलच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथून अर्धशतकापासून 9 धावा दूर आहे जरूर. अर्धशतक मात्र येईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. याही वेळेस चांगला फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी लॉंगॉपला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तत्पर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. इथून ती काही संकटात नाही. याही वेळेस संधी जरूर होती परंतु नशिबाची साथ दक्षलच्या पाठीशी. तिथून मात्र 2 धावा सहजरीतीने पूर्ण होतात. या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 49 धावा धावफलकावरती. 49 रन ऑन दी स्कोर गाठ. आतापर्यंत विदाउट लॉस ऑफ खेळी चामुंडा स्पोर्ट्स विराटांनी या संघाचे आपण पाहतोय. चांगला फटका, तितका चांगला क्षेत्ररक्षण परंतु इथून मिसफील्ड झाली आहे. चेंडू मात्र क्लिअर करेल सी मारे का पार. आलेला चौकार. त्या ठिकाणी दक्ष चांगली खेळी साकारतो. इथून शेवटचा अंतिम बॉल असेल, लास्ट बॉल रिमेनिंग या षटकामध्ये. आणि धावफलक जाऊन पोचलं गेलं ते म्हणजे 53 धावा धावफलकावरती. इथून अर्धशतकीय साजेदारी झाली आहे, पार्टनरशिप बिल्ड झाली आहे चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघाचे. या वेळेस पावलाचा वापर जरूर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला मात्र फील्ड झाला. त्याचबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून दुसरी धाव सुद्धा सहजरीतीने पूर्ण होईल. इथून षटकाची समाप्ती झाली. धावफलक जाऊन पोचलं गेलं 55 धावा धावफलकावरती. इथून 17 चेंडू 49 धावांची वैयक्तिक एक विस्फोटक नॉक मात्र राहिली. इथून दक्षलच्या नावावरती. इथून अर्धशतकापासून अवघी 1 धाव दूर असेल तर ऑन स्ट्राईक वरती अनिकेत पाटील पाहायला मिळाल. आणि अनिकेत पाटील साठी इथून कॅश प्राइज आला. त्या ठिकाणी शेवटचे अंतिम 6 चेंडू असेल आणि इथून जर हॅट्रिक षटकार आला तर नरेश चिपाट सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. चला प्लीज स्पीडअप करा विनंती असेल. इथून मकुंडसार संघाला शेवटचे अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. अनिकेत पाटील ऑन स्ट्राईक वरती. तर इथून दक्षलला आपण पाहतोय 49 धावाचे एक विस्फोटक डॉग त्याच्या नावावरती. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर जाऊन पोहोचली 55 या आकड्यावरती. 4 षटकांची समाप्ती झाली. इथून मात्र एक एक्स्ट्रा स्वरूपातील धाव खर्च करत नाही. पहिलं गेलं तर मकुंडसार संघ इथून शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. गोलंदाज हर्ष दाखल झाला. तो पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील असेल. पूर्ण स्वरूपातील या धावा ऍड होतील धावफलकावरती. या ठिकाणी पंचाने दर्शका 9 चेंडू असेल आणि 5च्या स्वरूपातील 4 धावा एकूण 5 धावा ऍड होतील. आणि तुम्ही या 5च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला गेला 60 धावा धावफलकावरती. त्या ठिकाणी 4 षटकामध्ये एक एक्स्ट्रा स्वरूपातील धाव आली नव्हती.
इथून मात्र गोलंदाज हर्ष दाखल झाला. पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा स्वरूपात येईल धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. पुन्हा ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर चेंडूचे हाताळले राहिले गेले. एक्स्ट्रा स्वरूपातील धावांचे खर्च मात्र थोडस जास्त करतो, जास्त प्रमाणामध्ये 4 षटकामध्ये ज्या ही धाव आली होती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये, त्यामुळे 4 षटकांच्या धावा एक्स्ट्रा स्वरूपातील एकाच वेळी खर्च करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. हर्ष गोलंदाज ट्रॅक वरती आणि तोंड धावफलक मात्र जाऊन पुसलं गेलं 61 धावा धावफलकावरती. आतापर्यंत तोंड मिसफील्ड झाली या. मिसफील्ड इज हियर अँड बाउंड्री इज देअर. चौकार आला. इथून मात्र मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. इथून मात्र चेंडूला रोखणं मुश्किल आणि 4 धावांमध्ये कन्वर्ट झाला. इथून या 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचलं जाता. या 4च्या मदतीनं 65 धावा धावफलकावरती. 65 रन ऑन दी स्कोर कार्ड. 65 धावा धावफलकावरती. इथून जर लाऊड अपील आणि यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. बिग विकेट डाऊन. अनिकेत पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला झटका लागला जातो. इथून 65 या आकड्यावरती त्या ठिकाणी चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली 65 धावांची. आणि इथून जर पाहिलं गेलं तर फर्स्ट विकेट डाऊन. अनिकेत पाटील बॅक टू द पवेलियन. मोहम्मद दाखल झाला 1 डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकावरती. मनीष दाखल झाला. त्या ठिकाणी 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दक्षल मात्र अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती या. सो मात्र अर्ध शतकापासून एकच धाव दूर. मात्र या स्पर्धेमध्ये इथून हे दुसरं अर्धशतक येईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. परंतु इथून काय घडेल काय बिघडेल. मात्र या 4 चेंडूवरती स्ट्राईक मिळेल का. दक्षल तिसरा बॉल हर्ष घेऊन दाखल झाला. यावेळेस स्लोअर फुटताच बॉल त्यावरती आक्रमण. लॉगऑफला क्षेत्ररक्षण झाला. एकच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागणार. इथून दक्षल आला स्ट्राईक वरती. 17 बॉल 49 धावांची खेळी वैयक्तिकरित्या ज्याने साकारली. यावेळेस चांगला फटका गेलेला क्षेत्ररक्षक जरूर प्रोटेक्शन. फील्ड मात्र झाला त्याच्यावर एकच जाव्यावर सॅटिस्फाय व्हावा लागेल आणि अर्धशतक मात्र लागलं गेलं. टाळ्या जरूर वाजल्या पाहिजेत. इथून बॅट उंचावायची विनंती असेल दक्षल पाटील. आपण इथून जरूर चांगले खेळले राहिले गेले. सॉरी दक्षल वजे याचे मात्र इथून अर्धशतकीय खेळी राहिली गेली. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान. तुमच्या ठिकाणी 18 बॉल 50 ची खेळी त्याच्या बॅट मधून आली. पुन्हा चांगली फलंदाजी राहिली गेली. पुन्हा अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. धावफलक जाऊन पोहोचल्या गेला 67 धावा धावफलकावरती. यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर नीराला क्षेत्ररक्षक गॅलरीजर मध्ये चेंडूला फील्ड मात्र होईल. तद्वार 2 धावा रोखू शकणार नाही. इथून 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथून 3री धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण. त्या अनुषंगाने या आधीच्या सामन्यामध्ये 70 धावा लागल्या गेल्या होत्या. त्याच अनुषंगाने इथून या 3च्या पद्धतीनं धावफलक जाऊन पोचला गेला. ते म्हणजे 70 या आकड्यावरती 70 धावा धावफलकावरती लागल्या गेला. शेवटचा अंतिम बॉल असेल. त्या ठिकाणी गोलंदाज दाखल झाला. ऑन स्ट्राईक वरती दक्षला पावलांचा वापर जरूर मिस्टर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मिड विकेटला पुढे सरसावला. त्या ठिकाणी मिसफील्ड झाली. इथून चेंडू सरळ क्लिअर करेल 4 धावांसाठी. या 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 74 धावा धावफलकावरती. 75 धावांचं एक मोठं लक्ष सेट केलं. आणि आजच्या दिवसातील हाय स्कोर सुद्धा आपण पाहणार आहोत.
यापुढे होणारा सामना असेल साईजोत मायकोप विपक्षामध्ये केळवे स्टार जोगाळे. चला प्लीज विनंती असेल तुम्हाला इथून नाणेफेकीसाठी कर्णधार लगेच उपस्थित राहायचं आहे. केळवे स्टार जोगाळे विपक्षामध्ये साईजोत मायकोप. विनंती असेल आपण त्वरित इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचं प्लीज विनंती असेल. सामना क्रमांक 3 ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत साईजोत मायकोप विपक्षामध्ये 11 स्टार जोगाळे केळवे स्टार जोगाळे. चला या प्लीज प्रेमळ निवेदन असेल आणि इथून ज्यांची प्रवेश फी बाकी असेल त्यांनी सुद्धा जमा करून घ्यायची आहे आणि टॉस करत असतानाच मात्र प्रवेश फी घेऊन यायची याची नोंद घ्या. हॅलो हॅलो चला इथून आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3 असेल जिथे साईजोत मायकोप विपक्षामध्ये केल्वे स्टार जोगाले. दोन्ही संघाच्या संघांना विनंती असेल इथून आपले कर्णधार लगेच या आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. दोन बॅटर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा विनंती असेल इथून वाकुदसार संघाला की आपले 2 सलामीर बॅटर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा कारण इथून शतरक्षण सजवून झाला. चला विनंती असेल साईजोत मायकप कॅप्टन आणि केल्वे स्टार जोगाले. यस केल्वे स्टार जोगाले संघाचा कर्णधार या ठिकाणी आलाय. विनंती असेल साईजोत मायकप संघ कर्णधार या प्लीज. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3 असेल. यस या ठिकाणी मी विनंती करेन आमचे फ्रेंड चषकाचे मुख्य आयोजक या ठिकाणी देवरांजी परेड साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचं सुपस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आजच्या दिवसातला सामना क्रमांक आजच्या रजनीतला समस्प साईजोत मायकोप विपक्षामध्ये केल्वे स्टार जोगाले. अनिज राऊते जर आपण कुठे असाल तर आमच्या मुख्य डॅशकडे यायचं आहे विनंती असेल तुम्हाला. यस इथून फर्स्ट टाइम चॉईस दिली जाईल. इथून देवरामजी परेड साहेबांच्या शुभ हस्ते यस कॉलिंग असेल. यस या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय साईजोत मायकोप संघ. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आपण पहिला विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावापर्यंत रोखण्यामध्ये असे कोणते गोलंदाज असतील जे चांगली गोलंदाजी हाताळतील?
विनोद आहेत. या शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. इथून या एकंदरीत आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? काय बोलले? भरपूर खूप सुंदर केले. बेस्ट ऑफ लक होतील या ठिकाणी कर्णधार. इथून बोलूया आपण कर्णधार केल्बे स्टार जोगाले संघ. प्रथम नाणेफेकीचा कॉल जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? शतरक्षण. क्षेत्ररक्षण. इथून अगदी मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. इथून प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जवळण्याचा प्रयत्न असेल? 50, 55, 60. 50 ते 55 धावा करण्यामध्ये असे कोणते फलंदाज असतील त्यांच्याकडून जास्त धावा आमची अपेक्षा असेल? मयुरेश आहे, आशू आहे. ओव्हर टू यू. आणि केजी रावते. पुन्हा चांगला खेळ राहिला गेला त्या ठिकाणी पूर्णपणे बांधून ठेवला. फलंदाजी करणाऱ्या टीमला अर्थातच मकुजारा टीमला पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवल्या. गोलंदाजी करणाऱ्या टीमनं चांगली गोलंदाजी राहिली गेली आतापर्यंत. पहिलं षटक ज्या ठिकाणी नैनेश दाखल झाला. पुन्हा चांगला चेंडू तितका चांगला प्रहार जवळ क्षेत्ररक्षण चांगला झाला. इथून एकच धावावरतीसाठी स्पाय तुम्हाला व्हावं लागेल. एकच धावावरती समाधान मानावं लागतं. तर टून चांगली गोलंदाजी पाऊल प्ले षटक पूर्णपणे त्याच्या नावावरती राहिले गेलं. यामुळे जर फुटताच बॉल होता त्याला दिशा दिली गेली. दोन चेंडू सरळ क्लिअर करत सी बारीक पार शेवटच्या ते बॉल वरती आलाय चौकार आणि दोन षटक संपुष्टात झाला. त्या ठिकाणी पहिले षटकार समाप्त करेस धावफलक जाऊन पोहोचला गेला. त्यामुळे 6 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ 1 विकेट 6 रन ऑन दी स्कोर गाठ. धन्यवाद. सर्व लाईव्ह स्वरूपामध्ये आपण जॉईन झालेले तमाम या ठिकाणी प्रेक्षक वर्गांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि फायनल डे आपण पाहिला तर 14 तारखेला संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ठीक 8 वाजता आपण पद्मश्री पाहिला तर भिकल्या लाडक्या धिंडा पद्मश्री पुरस्कार यांच्या माध्यमातून राहिला गेला. यांचं मात्र नक्कीच या आपल्या फ्रेंच चषकामध्ये त्यांचं ठीक संध्याकाळी 8 वाजता त्यांचं आदिवासी बांधव असतील तसेच प्रेक्षक वर्ग असतील यांनी देखील उपस्थिती दर्शवायची आहे. त्यांचा आपण सत्कार सन्मान या फ्रेंच चषकातर्फे करणार आहोत. कारण की आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं मुख्य आयोजक संदीप जांबाद सर असतील, देवरामजी परेड सर असतील, मुकेशजी गिराणे सर असतील, प्रभाकर हेमाडे सर असतील यांच्या माध्यमातून आज सकाळच्या सत्रामध्ये त्यांना एक निमंत्रण दिलं गेलं आणि नक्कीच फायनल डेला आपण त्याचा ज्यांच्या माध्यमातून ज्या आदिवासी समाजाची जी मान उंचावली गेली आणि मोठं नाव केलं गेलं आदिवासी समाजामध्ये असे पद्मश्री भिकल्या लाडक्या दिंडा यांचं देखील आगमन या फायनल डेच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये 8 वाजता होणार आहे. त्यांचं देखील मी या ठिकाणी सदस्य ऋणी राहील आणि फ्रेंच चषकातर्फे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ओव्हर टू यू आणि केजी रावते. पुन्हा चौकाराने स्वागत केलं. त्या ठिकाणी जीत गोलंदाजी ट्रॅक वरती आला. आपण खूप मोठा तुम्हाला गेअर चेंज करावं लागणार. त्याचा अनुषंगाने आपण पाहायला गेला तर अक्षय आणि अथर्व ही जोडी अक्षयच्या बॅट मधून यावेळेस पहिल्याच बॉल वरती क्रॅकिंग शॉट आला. चौकारामध्ये कन्वर्ट केलंय जरूर. यावेळेस स्लॉट मधला चेंडू होता. पिकअप शॉट चेंडू सरळ क्लिअर करल सी मार्क पार षटकार 6. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. तोंड षटकार आला. चौकार आल्यानंतर षटकारामध्ये कन्वर्ट केला. अक्षयने मात्र इथून आक्रमकता धारण केली आणि गोलंदाजाचा कर्तन काल म्हणून पुन्हा सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी पुन्हा साईड चेंज झाली. त्या ठिकाणी मात्र डावीकडून गोलंदाजासाठी आलं होतं. इथून राऊंड द विकेटचा मारा असेल. तुम्ही आहे वेळा सोडवलंय जरूर. चेंडू पर राजकाळ हवेमध्ये
आणि इथून मात्र एक सोपा झेल धरतीला दान केला जातो. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला अक्षय या बॅटरला. त्याचा अनुषंगाने मागचा सामना पण इथून मागच्या इनिंग मध्ये सुद्धा तसंच घडलं होतं. मागच्या सामन्यामध्ये तसंच काही घडलं होतं. त्याच अनुषंगाने इथून काय घडेल काय बिघडेल हे सुद्धा आपण पाहणार आहोत. इथून एक सोपा झेल धरतीला दान केला आणि अक्षय सारख्या एक घातक फलंदाजाला जीवन दान. ठिकाणी या संधीचं सोनं केलं जाईल की इथून केलेला कमबॅक सातत्याने टिकवला जाणार. इथून षटकार चौकार आल्यानंतरचा निर्धाव चेंडू आला होता. कुठेतरी निश्वास घेतला असेल गोलंदाजाने कारण चांगला चेंडू आला. यावेळेस राजकालामध्ये इथून यष्टीरक्षक कोणती चुकी करणार नाही. 100 कॅच ऑफ द डे आजच्या दिवसामध्ये एक उत्कृष्ट झेल या ठिकाणी घेतला गेला. स्वतः कर्णधार त्या ठिकाणी बदल झाला होता. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आल्या आणि इथून मात्र कोणती चुकी करणार नाही. सोपा झेल घेतलाय त्या ठिकाणी. फलंदाज ठरलाय अक्षय फेल बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू इथून धक्का क्रमांक दुसरा लागला. त्या ठिकाणी 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 16 धावा धावफलकावरती. अजूनही बऱ्याचशा धावा करायच्या ज्या ठिकाणी 75 धावांचं टार्गेट तुम्हाला सेट केलं आणि इथून मात्र अजूनही 59 धावा करायच्या. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे कारण केला जाऊ शकतं परंतु तितकीच आत्मविश्वास खूप महत्वाची बाब आहे. त्यामुळे अप्रतिम चेंडू हाताळला गेला. क्रिकेट मधील अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्या यॉर्कर चेंडूची हाताळणी या ठिकाणी झाली गेली. पूर्ण चौकार षटकार आल्यानंतर केलेला पलटवार असेल गोलंदाज जीतच्या माध्यमातून. मात्र 2 चेंडू निर्धाव हाताळत 1 विकेट त्याच्या नावावरती. शेवटचा नांती बॉल यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षण बंबल मात्र झाला. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. अथर्वाने मात्र थांबून ठेवलाय त्या ठिकाणी. कोणतीच रिस्क घेतली जाणार नाही. इथून मात्र एका धाव्याने षटक संपुष्टात आलं. त्या ठिकाणी धावफलक 1च्या मदतीनं जाऊन पोहोचलं जाता. 17 धावा धावफलकावरती. 2 षटकाच्या अखेरीस 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचला गेला 17 धावा धावफलकावरती. आणि मॅच कंपॅरिझन आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र 2 षटकार समाप्त अखेरीस चामुंडा स्पोर्ट्स विराट संघ जाऊन पोहोचला होता. 29 या अंकावरती विदाउट लॉस ऑफ खेळले त्यांचे राहिले होते. दक्षल आणि अनिकेतच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बिल्ड फक्त इथून माकुडसर संघाला ते साध्य होऊ शकलं नाही कारण 2 विकेट्स गमावल्यानंतर आतापर्यंत 17 धावांपर्यंत बदल मारली गेली. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 18 बॉल मध्ये 58 धावांची गरज असेल. 19.33 सरासरी इथून गाठावी लागणार. इथून चांगला खेळ दर्शवावा लागेल त्या ठिकाणी. इथून जर ते साध्य झालं नाही तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला पराभूत व्हावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 षटकार हे मारावेच लागतील. पुन्हा गोलंदाज दाखल झाला. प्रथमेश गोलंदाज ट्रॅक वरती त्या ठिकाणी 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा उपयोग पाहतोय आपण. पुन्हा असंच काही याही आधी वापर केला होता त्याचा अनुषंगाने इथून दाखल झाला प्रथमेश. डावकुरी आताचा गोलंदाज जरूर आखून टप्प्याची लाईन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न मात्र केले जातात परंतु चेंडू इथून क्लिअर करतो क्षेत्ररक्षकाने दर्शवला. चेंडूला मात्र स्टॉप जरूर मिळवलं होतं परंतु तदनंतर स्पर्श केलाय बाउंड्री लाईनला तिथून मात्र चौकार येईल. आणि या 4च्या मदतीनं धावफलक फ्लाय होईल जाऊन पोचलं गेलं ते म्हणजेच 21 धावा धावफलकावरती.
तोंड 22 धावा लागल्या गेल्यात. अजूनही बऱ्याचशा धावा घराच्या गिअर्स मध्ये तुम्हाला चेंज करावे लागणार आहेत. कारण प्रथमेश सुद्धा चांगली गोलंदाजी साकारतो. चौकार आल्यानंतर त्याने केले आहे पलटवार. त्यातून प्लेट अँड मिस डॉट बॉल येईल. त्या ठिकाणी मोठा प्रहार करायचा प्रयत्न जरूर आहे, परंतु इथून यश येणार नाही या फलंदाजाला. अथर्व पाहू शकाल आपण ऑन स्ट्राईक वरती त्यांच्या विपक्षामध्ये हाताळलेला हा डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू असेल, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यावरती आला यश गोलंदाजाला. हे वेळेस मस्टार स्ट्रोक जरूर स्वतःच्याच पोलत्रोमध्ये गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच जागेवर सॅटिस्फाय व्हावं लागते, समाधान मानावं लागतं. एकच्या मदतीनं एक मजबूत स्थिती गाठली गेली. इथून जर पाहिलं गेलं तर धावफलक जाऊन पोचलं जात आहे, ते म्हणजे 23 धावा धावफलकावरती. पूर्ण लॉफ्ट केलंय चेंडूला. लॉंगमधला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड होईल तद्वार एकच जागेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. थोड्याशा खराब स्थितीमध्ये पाहायला मिळतोय माकुणसार संघ ज्या ठिकाणी जाऊन पोहोचला आतापर्यंत 24 आकड्यावरती. त्याला 75 धावांचं टार्गेट सेट केला. त्या अनुषंगानं तुम्हाला इथून विस्फोटक नॉक खेळावे लागेल, गिअर चेंज करावे लागतील, षटकार चौकारामध्ये कन्वर्ट करावे लागेल. कारण शेवटचा ती बॉल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. येणारे बॉल्स असतील ते म्हणजेच 13 आणि 13 मध्ये 51 धावांची अजूनही गरज असेल. याही वेळेस प्लेट अँड मिस डॉट बॉल आलाय खराब स्थितीमध्ये. यातून संघर्ष करावा लागणारा, कारण कालच्या दिवसात असंच पाहिलं होतं. त्या ठिकाणी मध्ये एक मजबूत स्थिती आपण पाहिली होती श्री जागबत रावळे संघाची, आणि तेच आज घडेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. कारण ज्या वेळेस 18 चेंडू 26 धावांपर्यंत मजल मारली गेली होती साहिल सापकियाला, आणि तिथून साहिल सापके, अजित पाटील आणि हार्दिक घरा याने मात्र 12 बॉल मध्ये 10 चेंडू मध्ये 50 धावा जमावल्या होत्या आपल्या संघासाठी. त्याच अनुषंगानं इथून 12 बॉल 51 ची गरज आहे. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. मनीष पुन्हा एकदा दाखल झाला. पहिलं षटक जरूर त्याच्या नावावरती राहिलं होतं, तिथून पुन्हा एकदा दाखल झाला. वैयक्तिक सेकंड स्पेल असेल, दुसरं षटक मात्र पाहणार आहोत. तर संघासाठी चौथं षटक घेऊन दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. राऊंड स्ट्राईकला केतन आहे, चांगला फटका त्या ठिकाणी 38 सर्कलला प्रोटेक्शन आहे. लवकर रीतीने फेकी झाली तद्वार एकच जागेवर सॅटिस्फाय व्हावं लागणार आहे. एक मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघ पाहायला मिळतो. पूर्णपणे वर्चस्व राहिलं जात आहे या सामन्यावरती. गोलंदाज करणाऱ्या गोलंदाजांनी पूर्ण जखडून ठेवलाय मोठ्या फटक्यापासून वंचित. इथून भन्नाट वेगावर स्वार झाला. डाऊन द लेगचा मारा आणि पंचांचा आलाय व्हाईट बॉलचा इशारा. इथून एक्स्ट्रा स्वरूपातील आव्हान ही एक धाव असेल, त्या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहणार आहोत. एक्स्ट्रा धाव्याने, एक्स्ट्रा स्वरूपातील या धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. जाऊन पोचलं गेलं 26 धावा धावफलकावरती. ही वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु त्यांना यश येणार नाही. इथून चेंडू सरळ क्लिअर करतोय सीमा रेखा पार, चौकार 4. इथून यावेळेस लोअर फुलटॉस जरूर होता परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं त्या ठिकाणी, आणि इथून मात्र डॉट बॉल येईल. इथून चांगली गोलंदाजी आतापर्यंत विचार केला तर मनीष हाताळतो. पहिलं षटक ज्यावेळेस 17 साठी आला होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तेव्हा 6 धावा खर्च करत एक विकेट त्याच्या नावावरती पाहिला. नंतर यावेळेस चांगली गोलंदाजी. याही वेळेस खोलो टप्प्याची लई तर नाही जरूर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला, तो क्षेत्ररक्षण झाला, स्टॉप जरूर मिळवला शेवटच्या अंतिम क्षणाला. आणि इथून मात्र या 3 धावा ऍड होतील. 3च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. जाऊन पोहोचलं गेलं
त्यामध्ये 33 रन ऑन दी स्कोर गाट, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 जमा धावल का वरती. इथून डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. चुंडलला फील्ड केलं जात आहे, तद्वार एक जाव्यावरती समाधान मानावं लागतं. इथून एकच्या मदतीने मंद मंद पावलाने हळूवार रीतीने मात्र या सामन्याची औपचारिकता असेल. त्या ठिकाणी 7 चेंडू 7 षटकार तुम्हाला खेचावे लागणार आहेत, अन्यथा मात्र या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. आज करून दाखवावं लागेल, आज कर्तृत्व गाजवावं लागेल. इथून लाऊड अबे जरूर. yes, the finger is gone up umpire now. फलंदाज बाद होईल. अथर्वच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू. इथून ना मात्र औपचारिकता मात्र या सामन्याची असेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय येणारे बॉल असतील 6 बॉल मध्ये जवळजवळ 41 धावांची गरज अजून आहे. गोलंदाज दाखल झाला आदर्श गोलंदाज ट्रॅक वरती. इथून 6 बॉल मध्ये 41 ची गरज आहे. औपचारिकता मात्र या सामन्याची या, परंतु इथून मिस्टर स्ट्रोक जरूर आपण पाहतो. क्षेत्ररक्षण थोडसा भंबल झाल्यात, मात्र एक जाव्यावरती 35 व्हावं लागेल. इथून पूर्णपणे वर्चस्व राहिलं गेलं गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. जरूर फलंदाजी करायची होती प्रथम, त्यावरती जावा 74 जोडले गेला. 75चं टार्गेट सेट केलं आणि तदनंतर मात्र वळून पाहिलं नाही. तो जर पाहिलं गेलं तर ट्रम्पलेच्या खूपच बाहेर पंचाचा इशारा आलाय. इथून एक्स्ट्रा स्वरूपात ही धाव असेल, त्या ठिकाणी फलकावरती ऍड होईल. इथून 36 धावा जरूर लागल्या गेल्यात, अजूनही 39 धावांची गरज असेल. इथून फुलटस बॉल आहे, उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू 1 बाउन्स सीमा रेखा पार. चौकार. याही वेळेस सोडवला जरूर. क्षेत्ररक्षण नाही आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु चेंडूला रोखू शकणार नाही. ही वेळेस बॅक टू बॅक चौकार. 4च्या मदतीनं धावफलक पुढे जरूर सरसावलं जाणार, परंतु फरक पडणार नाही, कारण इथून पूर्णपणे वर्चस्व राहिलं गेलं. म्हणजे चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघाचा पूर्णपणे मॅच त्यांच्या बाजूने त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला. तर म्हणजे याचा 44 धावा धावफलकावरती. चांगला प्रहार जरूर. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील, तद्वार एक जाव्यावरती समाधान. इथून 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 30 ची गरज असेल मकुनसार संघाला. यावेळेस उडवलाय जरूर, लॉफ्ट केला चेंडू बराच काळ हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तो मात्र झेल सोडला जातो जरूर. इथून मात्र एकच धाव मिळाल. शेवटचा अंतिम बॉल असेल या इनिंग मधील. त्या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल केली, या विजयश्री संपादित करण्याच्या मार्गावरती एक पाऊल दूर असेल जरूर. शेवटचा अंतिम बॉल फुलटो जरूर राहिला. चेंडू सरळला, क्षेत्ररक्षक फील्ड राहिलं गेला, जरूर सेव्ह केलं त्या ठिकाणी आणि इथून मात्र विजयी झाला. तो म्हणजे याचा चामुंडा स्पोर्ट्स विराटना संघ. कॉंग्रॅच्युलेशन. तर इथून हार्डकटी माकून सर, चला हँडशेक करून घ्या प्लीज. नियमावली असेल या स्पर्धेची, हस्तांदोलन करणं अनिवार्य असेल याची नोंद घ्या. तर अशी सामन्याला सुरुवात होईल. सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. एका बाजूला केळवे स्टार जवळ आहे, त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत साईजोत मायकूब
हा संघ असेल तसे सामन्याला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती हलकासा बदल होईल. आमच्या साथी समालोचक